हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 24 डिसेंबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 24 डिसेंबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतो बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. आपली जी पहिली न्यूज आहे ती पंजाबशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि विशेष करून लुधियाना डिस्ट्रिक्ट कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये त्याच्या कॅम्पसमध्ये खऱ्या अर्थानं इमारतीच्या एरियामध्ये मोठं एक्सप्लोजन झालेलं पाहावयास मिळालं. बॉम्ब ब्लास्ट त्याच्यामध्ये झालेला पाहावयास मिळाला. त्याच्यामध्ये विशेष करून एका पर्सनची डेथ झालेली पाहावयास मिळते आणि बाकी काय 6च्या जवळ म्हणजे 6च्या आसपास जे पर्सन आहेत ते एन्जॉर्ड झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. ते सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली पाहावयास मिळते. मग त्याच्यामधून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचा आहे. पहिला की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा की विशेष करून कोर्ट प्रिमायसेसमध्ये म्हणजे जिथं न्यायदानाचं कार्य होतं तिथंच अशा प्रकारचे गुन्हे घडत असतील तर मग कुठंतरी न्यायव्यवस्था मग लॉ अँड ऑर्डर कुठंतरी अपंग झाल्यासारखी सिच्युएशन निर्माण झालेली आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यामधून की पॉईंट आपण न्यायव्यवस्थेचा उल्लेख आला आहे म्हणून न्यायव्यवस्थेची रचना कशा पद्धतीची आहे, ज्युडिशरीची रचना कशा पद्धतीची आहे, मग सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, त्याच्यानंतर लोअर कोर्ट याची रचना कशा पद्धतीची असते याची टोटल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. म्हणजे टोटल न्यायव्यवस्थेची इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट केस स्टडी म्हणून अशा प्रकारच्या घटना आपल्याला माहिती असणं थोड्या बहुत प्रमाणात माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. एथिक्सच्या दृष्टीतून याच्यावरती एक आपलं आकलन, याच्यावरची एक आपली समज अशा प्रकारच्या केसवरती असणं कुठेतरी गरजेचं आहे. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये. तिसरा की पॉईंट आणखी की पॉईंट काढायचं झालं तर विशेष करून इथं पंजाबमधली ही घटना आहे लुधियाना कोर्टमधली. मग पंजाबचं लोकेशन व्यवस्थितरित्या तिसरा पॉईंट आपण मॅप रिडिंगच्या दृष्टीतून पंजाबचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन पंजाबचं लोकेशन व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवायला पाहिजे. ते खरं तर तिसरा पॉईंट आपण घेऊ शकतो. आणि विशेष करून मॅप रिडिंग जे आहे ते मॅप रिडिंग आपण जॉग्राफीच्या दृष्टीतून महत्त्वाचं समजतो आणि जॉग्राफी जो सब्जेक्ट आहे तो GS फर्स्टमधला सब्जेक्ट आहे. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाची असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी. दुसरा अशा प्रकारच्या केस स्टडी वगैरे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे असं तुम्हाला म्हटलं. एथिक्सच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं आहे असं म्हणू शकतो आपण. आणि एथिक्स हा जो सब्जेक्ट आहे त्याचा आपण GS 4च्या अंतर्गत खरं तर अभ्यास करत असतो. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS 4च्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं सुद्धा या ठिकाणी आपण म्हणू शकतो. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे ती बघूयात आपण. पुढची जी न्यूज आहे ती जम्मू काश्मीरशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून जम्मू काश्मीरमध्ये डिलिमिटेशन कमिशनचं कार्य सुरू झाले. त्याच्यामध्ये मग काय मतदारसंघांची भर पडणार आहे, काही मतदारसंघ कमी केले जाणार आहेत आणि विशेष करून लिमिटेशन कमिशन जे असतं त्याचं कार्य काय असतं तर मतदारसंघांची बाँड्री फिक्स करणं हे असतं. मग त्याच्यामध्ये जे डिलिमिटेशन कार्य करत आहे त्याला विरोध म्हणून काही ठिकाणी प्रोटेस्ट होताना आपल्याला पाहावयास मिळतो. इथं जो प्रोटेस्ट या न्यूजमध्ये दिला आहे तो सुद्धा तशाच प्रकारच्या प्रोटेस्टचा एक भाग असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्याच्यामध्ये मग मागण्या काय आहेत त्यांच्या तर डिलिमिटेशनचा ज्यावेळेस तुम्ही विचार करताय म्हणजे मतदारसंघ ज्यावेळेस फिक्स करताय तुम्ही त्याच्या बाँड्री ज्यावेळेस फिक्स करताय त्यावेळेस फक्त लोकसंख्येचाच तुम्ही विचार करू नका तर इतर काही फॅक्टर महत्त्वाचे आहेत त्या फॅक्टरचा सुद्धा तुम्ही विचार करायला पाहिजे. त्याच्यामध्ये फिजिकल फीचर्सचा विचार करायला पाहिजे, बाँड्री ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट्सचा विचार करायला पाहिजे, म्हणजे प्रशासकीय बाँड्री काय आहेत त्याचासुद्धा विचार केला गेला जाणं गरजेचं आहे असं त्यांच्या मागण्या असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर कम्युनिकेशन फॅसिलिटीज आहेत. कम्युनिकेशन फॅसिलिटीजचा तुम्ही विचार करा, पब्लिक कन्व्हिनियन्सचा तुम्ही विचार करा. अशा प्रकारचे जे अनेक इतर फॅक्टर आहेत त्याचासुद्धा डिलिमिटेशन कमिशननं विचार करायला पाहिजे अशा प्रकारची मागणी या प्रोटेस्टच्या अंतर्गत केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि वारंवार तिथं खऱ्या अर्थानं डिलिमिटेशनच्या विरोधात प्रोटेस्ट निघताना आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे खरं तर हा जो जम्मू काश्मीरमधला डिलिमिटेशन मुद्दा आहे डिलिमिटेशन कमिशनचा तो जास्त न्यूजमध्ये असतो. त्यामुळं पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे तर डिलिमिटेशन कमिशनविषयीची जी इन्फॉर्मेशन आहे ती टोटल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत इन्फॉर्मेशन काढणं म्हणजे काय तर डिलिमिटेशन कमिशनचं कार्य काय असतं आणि ते कशासाठी नेमलं जातं आणि त्याचा एक प्राथमिक उद्देश काय असतो याची सर्व इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय होऊ शकतो तर जम्मू काश्मीरचा इथं उल्लेख आला आहे. जम्मू काश्मीरचं लोकेशन वगैरे बघणं ते तर आहेच. त्याचबरोबर जम्मू काश्मीर आणखी न्यूजमध्ये काय आलं होतं तर 370 हटवल्यानंतर न्यूजमध्ये आलं होतं. आता 370 आर्टिकल न्यूजमध्ये आलं म्हणजे 35A म्हणजे 35A सुद्धा आपण बघून ठेवायला पाहिजे.
त्यामुळं आर्टिकल 370 काय होतं, तर 35A काय होतं, याचासुद्धा पॉलिटिकल दृष्टीतून आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करणं गरजेचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीतून आपण त्याचा व्यवस्थितरित्या अभ्यास करणं गरजेचं आहे. समजते. आणि बाकी मग जम्मू काश्मीरचा उल्लेख आला आहे म्हणजे त्याचं लोकेशन बघणं हा एक पॉईंट सांगितला. त्याचबरोबर तिथं महत्त्वाचे इंडस्ट्री सेक्टर कोणतं आहे त्याचा अभ्यास करणं वेगळं ते झालं. त्याचबरोबर महत्त्वाच्या रिव्हर्स तिथं कोणत्या उगम पावतात त्याचा अभ्यास करणं, महत्त्वाचं पीक तिथं कोणतं घेतलं जातं त्याचा खरं तर व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखी म्हटलं तर महत्त्वाचे डोंगररांग कोणते आहे, त्या महत्त्वाच्या डोंगररांगा, फिजिकल टॉपोग्राफी तिथले काय आहे ते सुद्धा आपल्याला खरं तर बघून ठेवणं गरजेचं असतं. ह्या अशा विविध अंगाने कोणत्याही स्टेटचा आपण अभ्यास करणं गरजेचं असतं. हा दुसरा की पॉईंट खऱ्या अर्थानं आपला या ठिकाणी होऊ शकतो. आता डिलिमिटेशन कमिशनचा अभ्यास करणं किंवा आर्टिकल्सचा अभ्यास करणं हे कशात आपण करतो, तर विशेष करून पॉलिटीला मध्यवर्ती ठेवून त्याचा आपण अभ्यास करत असतो. आणि पॉलिटीचा जो आपल्याला सिलेबसमध्ये पॉलिटी जो सब्जेक्ट दिला आहे तो विशेष करून GS सेकंडमध्ये दिला आहे. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर आणखी कोणत्या GSच्या दृष्टीतून महत्त्वाचे, तर मी तुम्हाला सांगितलं इंडस्ट्रियल सेक्टरचा जम्मू आणि काश्मीरचा आपण अभ्यास करायला पाहिजे. पण जम्मू आणि काश्मीरचा एकंदरीत विचार केला तर तिथे इंडस्ट्रियल सेक्टर जे आहे ते एवढं डेव्हलप्ड नसलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळं त्या अभ्यासात तुम्हाला काही तथ्य मला वाटते सापडणार नाही. परंतु इतर बाकीचं बघितलं तर रिव्हर महत्त्वाच्या कोणत्या आहेत, क्रॉप्स म्हणजे पिकं महत्त्वाची कोणती घेतली जातात तिथं, हिल्स एरिया महत्त्वाचे कोणते आहेत, ह्याचा सर्वांचा अभ्यास आपण खऱ्या अर्थानं जॉग्राफीमध्ये करत असतो आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं जॉग्राफी हा GS सेकंडमध्ये येणारा सब्जेक्ट आहे. त्यामुळे ही जी टोटल न्यूज आहे ती GS सेकंडच्या दृष्टीतून आपल्याला महत्त्वाचे असं आपण या ठिकाणी संबोधू शकतो आणि जॉग्राफीच्या दृष्टीतून महत्त्वाचे असं या ठिकाणी आपण संबोधू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती विशेष करून अलाहाबाद हायकोर्टशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि अलाहाबाद हायकोर्टनं प्राईम मिनिस्टर आपले नरेंद्र मोदी आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांना उद्देशून काय स्टेटमेंट पास केलेले आहेत, विशेष करून स्टेटमेंट दिलेले आहेत. त्यांना रिक्वेस्ट केले की विशेष करून त्यांनी ज्या भविष्यात होणाऱ्या रॅलीज आहेत, महत्त्वाचे प्रोटेस्ट वगैरे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रॅलीज असतील, त्या रॅलीजला परमिशन नाकारायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर 2022मध्ये जे उत्तर प्रदेशमध्ये इलेक्शन होणार आहे ते इलेक्शनसुद्धा ते विशेष करून उत्तर प्रदेश असेंब्ली इलेक्शन आहे आणि ते इलेक्शन खऱ्या अर्थानं पुढे ढकलायला पाहिजे. आणि त्याला कारण काय तर ओमायक्रॉनच्या ज्या केसेस आहेत त्या वरचेवर वाढत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं तशा प्रकारचं डिसिजन त्यांनी घ्यायला पाहिजे, तशा प्रकारचा निर्णय खरं तर घ्यायला पाहिजे. आणि ते आत्ता काळानुसार आपण जर भूतकाळ बघितला, आपण पॅन्डेमिकला कशा पद्धतीनं संघर्ष केला आहे पॅन्डेमिक कालावधीमध्ये, तो जर संघर्ष टाळायचा असेल तर आपल्याला अशा प्रकारची पावलं आत्ताच उचलावी लागतील असं स्टेटमेंट अलाहाबाद हायकोर्टाकडून केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आहे. ते सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग आता विशेष करून इथं काय झालं तर ज्युडिशरीनं एक्झिक्युटिव्हला काही स्टेटमेंट एक्झिक्युटिव्हशी रिलेटेड दिलेले आपल्याला पाहावयास मिळते. ज्युडिशरीनं म्हणजे न्यायव्यवस्थेनं कार्यकारी मंडळाला काहीतरी सूचना केलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे विशेष करून की पॉईंट म्हणून आपण इथं काय बघू शकतो तर डेमोक्रेसीचे महत्त्वाचे पिलर्स आपण बघू शकतो. त्याच्यामध्ये डेमोक्रेसीचे महत्त्वाचे पिलर्स कोणकोणते आहेत तर लॉ मेकिंग बॉडी आहे, ज्युडिशरी आहे आणि एक्झिक्युटिव्ह आहे. म्हणजे ज्याला आपण विधिमंडळ म्हणतो, न्यायमंडळ म्हणतो आणि कार्यकारी मंडळ म्हणतो. ह्या तिन्ही पिलरचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. या तिन्ही पिलरची नेमके कार्य काय काय महत्त्वाचे असतात याचा बेसिक अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. जर तुम्ही लक्ष्मीकांत प्रेफर करत असाल तर लक्ष्मीकांतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं. जर तुम्ही ते पॉलिटी वाचत असाल तर तुम्हाला ते समजून आलंच असेल. नसेल वाचलं तर याचा अभ्यास करून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं हा की पॉईंट मी पहिल्यांदा तुम्हाला दिला आहे. आणि या न्यूजच्या अंतर्गत विशेष करून हाच की पॉईंट आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. समजते. आणि याचा विशेष करून अभ्यास आपण कुठं करतो तर पॉलिटीच्या अंतर्गत करतो. आणि पॉलिटीचा सब्जेक्ट आहे तो विशेष करून आपण कुठं अभ्यासतो तर GS सेकंडमध्ये पॉलिटीचा उल्लेख आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आपल्याला पाहावयास मिळते, मेन्शन केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं ही जी न्यूज आहे ती GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. पुढची न्यूज आहे ती कर्नाटकाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि कर्नाटकमध्ये जसं की आपण कालच्या द हिंदूमध्ये पण हे डिस्कस केले, अँटी कन्व्हर्जन बिल जास्त न्यूजमध्ये होतं. आणि तेच आता अँटी कन्व्हर्जन बिल जे आहे ते पास करण्यात आलेलं आहे कर्नाटक विधानसभेमध्ये. हे खरं तर सांगणारी न्यूज आहे. विशेष करून हे बिल काय आहे तर अँटी कन्व्हर्जन कर्नाटक प्रोटेक्शन ऑफ राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन बिल 2021
हे बिल आहे. आणि विशेष करून आता कर्नाटकमध्ये काही केसेस अशाच झाल्या होत्या की काही मुलींना इतर धर्मियांसोबत लग्न करून त्यांना जबरदस्तीनं धर्मांतर करायला लावलं होतं. अशा प्रकारच्या केसेस आल्या होत्या. त्या केरळमधून पण काय आल्या होत्या, कर्नाटकमध्ये पण त्याचाच विचार करून खऱ्या अर्थानं हे बिल आणलेलं आपल्याला पाहावयास मिळते, जेणेकरून लोकांच्या फ्रीडम ऑफ रिलिजनवरती गदा येऊ नये, हाच उद्देश या बिलाचा असलेला आपल्याला पाहावयास मिळाला होता. मग तरीसुद्धा कर्नाटक असेंब्लीमध्ये विरोधी पक्षाने त्याला मोठ्या प्रमाणात विरोध केला. तिथं असेंब्लीमध्येच धरणासुद्धा दिलेला आपल्याला पाहावयास मिळालं, प्रोटेस्टसुद्धा विरोधी पक्षांनी केलेला आपल्याला पाहावयास मिळालं. त्यामुळं खरं तर हे जे बिल आहे ते जास्त न्यूजमध्ये, कर्नाटक असेंब्ली जास्त न्यूजमध्ये असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग आपला पहिला जो की पॉईंट आहे तो विशेष करून पहिला आपला, जसं की मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की अँटी कन्व्हर्जन बिल नेमकं काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. खरंच या अँटी कन्व्हर्जन बिलामुळे फ्रीडम ऑफ रिलिजनला प्रोत्साहन मिळणार आहे का, सपोर्ट मिळणार आहे का, याची सुद्धा माहिती आपल्याला घेणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी त्याचे निगेटिव्ह पॉईंट, पॉझिटिव्ह पॉईंट सर्व काही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला अँटी कन्व्हर्जन बिलाविषयी इत्तंभूत माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट आता कर्नाटक न्यूजमध्ये म्हणजेच आपल्याला काय करायचं, कर्नाटकचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघणं गरजेचं आहे. म्हणजे इंडिया पॉलिटिकल मॅपवरती जाऊन त्याचं लोकेशन कशा पद्धतीनं आहे ते तशा प्रकारचा मॅप आपल्याला माहिती करून घेणं खरं तर गरजेचं असतं. त्यामुळे दुसरा की पॉईंट आपल्याला कर्नाटकचा मॅप जो आहे तो व्यवस्थितरित्या इंडिया पॉलिटिकल मॅपवरती कर्नाटकचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे हे व्यवस्थितरित्या आपल्याला बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. हा दुसरा खऱ्या अर्थाने की पॉईंट आपला होऊ शकतो. मग आता आपल्या सिलेबसचे रिलेशन जर याचं लावायचं झालं तर पहिलं म्हटलं मी की तुम्हाला अँटी कन्व्हर्जन बिल याचा अभ्यास करणं. तिसरा याच्यामध्ये आणखी एक पॉईंट आपण की पॉईंट काढू शकतो. तिसरा म्हणजे इथं विशेष करून अँटी कन्व्हर्जन बिलावरती बोलले गेले. मग आता तिसरा की पॉईंट आपण खऱ्या अर्थानं बिल किती प्रकारचे असतात आणि ते कशा कशा पद्धतीनं आपण पार्लमेंटमध्ये पास करून घेत असतोय आणि विधानसभेमध्ये पास करून घेऊ शकतोय, हे खरं तर आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि त्याचासुद्धा आपण अभ्यास जो आहे तो पॉलिटीच्या अंतर्गत व्यवस्थितरित्या करून ठेवणं गरजेचं असतं. मग आता सिलेबस रिलेशन आपण लावूया. पहिला जो की पॉईंट आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की अँटी कन्व्हर्जन बिलाविषयी आपण सर्व इन्फॉर्मेशन बघायला पाहिजे, त्याचा व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवायला पाहिजे. मग हे जे पहिला की पॉईंट आहे त्याचा अभ्यास आपण विशेष करून पॉलिटीमध्ये करत असतो. तशाच पद्धतीनं जो आपला बिलाचे प्रकार किती असतात, त्याच्यामध्ये कोणतं बिल कशा पद्धतीनं पास केलं जातं, त्याची प्रोसिजर काय आहे, वेगवेगळी प्रोसिजर आहे वेगवेगळ्या बिलांची, ती प्रोसिजर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याचासुद्धा अभ्यास आपण कशात करत असतोय, पॉलिटीमध्ये करत असतोय. त्यामुळं खऱ्या अर्थानं हे दोन की पॉईंट, पहिला आणि तिसरा, हे आपण पॉलिटीमध्ये अभ्यास करतो. आणि पॉलिटी जो आहे तो आपला GS सेकंडचा सब्जेक्ट आहे. त्यामुळे GS सेकंडच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. दुसरा आपला जो की पॉईंट आहे त्याच्यामध्ये मॅप रिडिंग करायला सांगितलं आहे. आणि मॅप रिडिंग हा जॉग्राफीचा मुद्दा आहे. आणि जॉग्राफी जो सब्जेक्ट आहे तो जॉग्राफी सब्जेक्ट आपला येतो GS फर्स्टमध्ये. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS फर्स्टच्या दृष्टीतून सुद्धा महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ते सेंट्रल विस्टा प्रोजेक्टच्या अंतर्गत जो आपण राजपथ मार्गाचं डेव्हलपमेंट चालू केलं होतं, राजपथ मार्ग आणि मंत्रालयाची जी नवीन इमारत आहे त्याचं डेव्हलपमेंट चालू केलं होतं. त्याच्यामधला राजपथ मार्गाचं जे काम आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं पार पडलेलं आपल्याला पाहावयास मिळते. बऱ्यापैकी काम जे आहे ते संपुष्टात आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं एक नवीन राजपथ जो झाला आहे, आता नवीन राजपथ जो झाला आहे त्याचं जे आपल्याला स्वरूप आहे ते खऱ्या अर्थानं 26 जानेवारीला सगळ्यांना बघायला मिळणार आहे असं सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आता याच्यामध्ये सेंट्रल विस्टाचा टोटल जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट संपुष्टात आला नाही. याच्यामध्ये फक्त जो राजपथ आहे त्या राजपथाविषयीच बोललं गेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याचं बऱ्यापैकी काही काम संपुष्टात आले आणि ते पहिल्यांदा काम संपवण्याचं कारण काय की हा जो येणारा 26 जानेवारी आहे त्यावेळेस आपल्याला तो चांगल्या पद्धतीनं यूजमध्ये यावा, चांगल्या पद्धतीनं आपल्याला 26 जानेवारी तिथं साजरा करता यावा, अशाच प्रकारचं धोरण त्याच्यामध्ये असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आता याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं तर सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट जो आहे तो जास्त न्यूजमध्ये असलेला भाग असलेला आपल्याला पाहावयास मिळते. काही वेळेला सेंट्रल विस्टा प्रोजेक्टवरती टीकासुद्धा अनेक माध्यमातून झाली होती. त्यामुळे सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट काय आहे याची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचा एक वेगळा अभ्यास आपला असणं खरं तर गरजेचं आहे. समजते एवढाच खरं तर की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतो. आणि विशेष करून सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट असू द्या किंवा इतर काही महत्त्वाच्या स्कीम्स असू द्या याच्यावरती डायरेक्ट प्रीला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळं खऱ्या अर्थानं प्रिलियमच्या दृष्टीतून अशा प्रकारचं जे न्यूज असतात त्या अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट्स असतात, अशा प्रकारच्या जे स्कीम्स असतात ते आपल्याला महत्त्वाचे असतात. त्यामुळं त्याचा तशा पद्धतीनं आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. एवढंच इम्पॉर्टंट न्यूजमध्ये
पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती मध्य प्रदेशची रिलेटेड न्यूज आहे. विशेष करून मध्य प्रदेशमध्ये आता पंचायती इलेक्शन होऊ घातले आहेत आणि त्या पंचायती इलेक्शन्समध्ये ओबीसी कोटा नसेल तर ते पंचायती इलेक्शन कंडक्ट केलं जाणार नाही. अशा प्रकारचा जो लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये जो प्रस्ताव आहे, रिझोल्युशन आहे, तो पास केलेला आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच आता पंचायती इलेक्शनमध्ये मध्य प्रदेशमध्ये ओबीसीचा वेगळं रिझर्वेशन देण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळेल. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यामधून पहिला की पण आपल्याला हा घ्यायचा आहे की ऑदर बॅकवर्ड क्लासविषयीची, ऑदर बॅकवर्ड क्लास जो आहे त्याच्याविषयीची सर्व इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. ऑदर बॅकवर्ड क्लासची डेफिनेशन नेमकी काय आहे, त्याच्यामध्ये कोण कोण येऊ शकतं, त्याच्याशी रिलेटेड महत्त्वाच्या कमिटीज कोणकोणत्या होत्या, त्या कमिटींची मतं काय काय झाली, त्या कमिटींनी काय काय त्यांची मतं मांडली, त्यांचा कन्क्लुजन रिपोर्ट काय काय होता, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. कारण ओबीसी जो आहे तो जास्त न्यूजमध्ये असणारा प्रकार असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यामुळं खऱ्या अर्थाने ते आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आपला काय असू शकतो तर मध्य प्रदेशचा उल्लेख इथं आला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशचं लोकेशन ऑब्वियस आहे, मॅप रिडिंगच्या माध्यमातून आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे मॅप रिडिंगच्या माध्यमातून मध्य प्रदेशचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला काय बघायचं तर मध्य प्रदेशमध्ये इंडस्ट्रियल एरिया महत्त्वाचा कोणता आहे, महत्त्वाच्या रिव्हर्स कोणकोणत्या आहेत, महत्त्वाचे डोंगर रंग असेल तर ती कोणती आहे, त्याचबरोबर आणखी महत्त्वाचं क्रॉप म्हणजे महत्त्वाचं पीक कोणतं घेतलं जातं, ते महत्त्वाचं पीक कोणतं आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. अशा विविध अंगी मध्य प्रदेशसुद्धा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं काय पॉईंट राहिला तर महत्त्वाची खनिज संपत्ती तर कोणती सापडली, मिनरल्स महत्त्वाचे कोणते सापडतात याचीसुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे अशा विविध अंगानं कोणत्याही स्टेटचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्या स्टेटचा अभ्यास अशा विविध अंगाने आपल्याला त्याची थोडी बहुत माहिती असणं कुठंतरी गरजेचं असतं, जेणेकरून कसा जरी क्वेश्चन त्याच्यावरती फॉर्म झाला तरी तुम्हाला ते व्यवस्थितरित्या टॅकल करता यावं. आता राहिला प्रश्न आपल्या सिलेबसशी रिलेट करायचा. तर ओबीसीचा अभ्यास करणं हे विशेष करून पॉलिटिक्सचा सब्जेक्ट आहे. त्यामुळं आपला GS सेकंडच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची असं आपण या ठिकाणी संबोधू शकतो. त्याचबरोबर मॅप रिडिंग अभ्यास आहे जॉग्राफीमध्ये येतं आणि जॉग्राफी जो आहे तो आपला GS फर्स्टचा सब्जेक्ट आहे. त्यामुळं GS फर्स्टच्या दृष्टीतून सुद्धा हे महत्त्वाचं आहे. आता विशेष करून काल कमेंट आली होती, परवा दिवशी पण कमेंट आली होती की MPSC रिलेटेड पण तुम्ही सांगायला पाहिजे. मग तेच मी तुम्हाला सांगतोय की ओबीसीचं रिलेटेड मी सांगितलं पॉलिटीच्या अंतर्गत त्याचा अभ्यास होतो. मग हा सब्जेक्ट याच्यासाठी सांगतोय की MPSCला तुम्हाला रिलेट करता यावं की मग तुम्हाला MPSCच्या दृष्टीतून अभ्यास करायचा म्हणजे पॉलिटीच्या दृष्टीतून अभ्यास करायचा आहे. MPSC सिलेबस बघितल्यावर मग तुम्हाला समजायला पाहिजे की पॉलिटी सिलेबसमध्ये कुठं दिले, मग त्या दृष्टीतून तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. आणि UPSC रिलेटेड मी GS सेकंड GS फर्स्ट हे UPSC रिलेटेड सांगतोय. त्यामुळे दोन्ही कव्हर करतोय मी. तुम्हाला सब्जेक्टचं नाव पण त्याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला नेमकं कळावं की कोणत्या सब्जेक्टच्या अंतर्गत हे येतं, कोणत्या सब्जेक्टच्या अंतर्गत हे महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मग मी UPSCच्या दृष्टीतून GS सेकंडमध्ये GS फर्स्टमध्ये येतं का हे सांगतोय. पहिल्यांदा सब्जेक्ट नाव सांगणं याच्यामागं तोच उद्देश आहे की MPSCच्या मुलांना सुद्धा ते मी काय सांगतोय कोणत्या सब्जेक्ट रिलेटेड हे सांगतोय हे समजावं. समजतं तुम्हाला. त्यामुळे दोघांना बेनिफिशियल होईल, दोघांना समजेल असंच मी सांगायचा प्रयत्न करतोय. या न्यूजचा विचार केला तर एवढंच इम्पॉर्टंट होतं. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये आता शक्ती बिल जास्त न्यूजमध्ये होतं. कालच आपण द हिंदूमध्ये बघितलं होतं आणि आता ते क्लिअर झालेलं आपल्याला पाहावयास मिळते. शक्ती बिल पास झालेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि विशेष करून या बिलाचा संबंध कशाशी आहे तर शक्ती क्रिमिनल लॉ अमेंडमेंट बिल 2020 असं संबोधलं जातं याला. आणि विशेष करून महिलांच्या विरोधात आणि लहान मुलांच्या विरोधात जे क्राईम होतात ते कमी करण्यासाठी त्याला विशेष रीतीनं शिक्षा जाहीर करण्यासाठी हे बिल आणलेलं आपल्याला पाहावयास मिळते. कडक शिक्षा त्याला करण्यासाठी, कडक कायदे त्या दृष्टीतून करण्यासाठी हे बिल आणलेलं आपल्याला पाहावयास मिळते. याच्या अंतर्गत अशा प्रकारचे जे रेप केसेस होत आहेत, लहान मुलांशी रिलेटेड केसेस होत आहेत, त्यांचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते रजिस्टर केस झाल्यापासून 30 दिवसाच्या आत पूर्ण करावं लागणार आहे पोलिसांना. त्याचबरोबर त्याची जी प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट आहे तो सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना वारंवार जाहीर करावं लागणार आहे. असं सुद्धा या बिलामध्ये तरतूद केलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे आता भविष्यामध्ये विशेष करून महाराष्ट्र स्टेटमध्ये जे महिलांविरोधात गुन्हे घडत आहेत, जे लहान मुलांविरोधात गुन्हे घडत आहेत ते कुठंतरी कमी होत असताना आपल्याला पाहावयास मिळतील आणि एक स्ट्रिक्ट वातावरण आणि एक सुरक्षित वातावरण निर्माण होत असताना आपल्याला पाहावयास मिळेल. त्यामुळे आता आपल्याला पहिला की पॉईंट काय बघायचा तर याच्याशी रिलेटेड जी काय इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इन्फॉर्मेशन आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आपला समजते. आणि दुसरा की पॉईंट आपला काय आहे
तर महाराष्ट्राचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं, एका स्टेटचा आपण कशा पद्धतीने अभ्यास करतोय ना तसा या महाराष्ट्र स्टेटचा आपण अभ्यास करून ठेवणं. म्हणजे काय करणं, तर इंडस्ट्रीयल सेक्टर महत्त्वाचं कोणतं आहे ते बघून ठेवणं, रिव्हर्स महत्त्वाच्या कोणत्या आहेत ते बघून ठेवणं, डोंगर रांगा कोणत्या असतील तर त्या बघून ठेवणं व्यवस्थितरित्या, ते गरजेचं आहे आपल्याला. महत्त्वाचं पीक कोणतं आहे ते व्यवस्थितरित्या बघून ठेवणं. त्याचबरोबर महत्त्वाचे मिनरल्स म्हणजे महत्त्वाची खनिज संपत्ती त्या स्टेटमध्ये कोणती आहे त्याचा व्यवस्थितरित्या आपण अभ्यास करून ठेवणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. त्या सर्व अंगाने आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. तशा अर्थानं आपली जी ही न्यूज आहे ती विशेष करून GS फर्स्ट आणि GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं या ठिकाणी आपण संबोधू शकतो. विशेष करून सब्जेक्टचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये जॉग्रफीच्या दृष्टीतून महत्त्वाचे आहे, पॉलिटीच्या दृष्टीतून महत्त्वाचे आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती प्रियंका गांधींशी रिलेटेड असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि विशेष करून त्यांनी आरोप लावला आहे की जो राम मंदिर झालं अयोध्यामध्ये, ती अयोध्या लँड डील जी आहे त्याच्यामध्ये राम मंदिर ट्रस्ट फंड जो आहे त्याचा मिसयूज्ड झाला आहे, त्याचा गैरवापर झाला आहे, चुकीच्या कारणासाठी त्या फंडाचा उपयोग केला गेला आहे, अशा प्रकारचे आरोप प्रियंका गांधींनी त्याच्यामध्ये लावलेले आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये BJPला कारणीभूत ठरवले, त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याला कारणीभूत ठरवलेलं आपल्याला पाहावयास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. त्यामुळे आता अयोध्यामध्ये जे राम मंदिर आहे त्या केसला खऱ्या अर्थाने एक वेगळं वळण लागलेलं आपल्याला पाहावयास मिळते. पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आधीपासून होते आणि आता एक नवीन पॉलिटिकल वळण त्याला लागलेलं आपल्याला पाहावयास मिळते. ते सांगणारी ही खरं तर न्यूज आहे. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. आता अयोध्या मंदिर जे आहे, राम मंदिर जे आहे ते जास्त न्यूजमध्ये आहे. त्यामुळं अशा प्रकारचं जे अयोध्या प्रकरण आहे त्याच्यामध्ये मग मस्जिद असायला पाहिजे होती की मंदिर असायला पाहिजे अशा प्रकारावरती आपली एक समज डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्यामुळं याचा सखोल आपला अभ्यास असणं गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये याच्याच रिलेटेड जजमेंट काय झालं होतं, सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये जजमेंटमध्ये काय नेमकं शब्द उच्चारले आहेत त्याचा सर्व आपल्याला अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. त्या केसचा आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला एक समज डेव्हलप होते अशा प्रकारच्या केसची. त्यामुळे आपल्याला कसा जरी क्वेश्चन विचारला तरी त्याला आपण व्यवस्थितरित्या डील करू शकतो. विशेष करून इंटरव्ह्यूमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे तशी समज आपली खरं तर डेव्हलप करणं गरजेचं आहे. तशा प्रकारचा अभ्यास आपण करून ठेवणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे असं या ठिकाणी आपण समजू शकतो. पुढची न्यूज आहे ती म्यानमारशी रिलेटेड विशेष करून आपल्याला असलेले पाहावयास मिळते. आणि आत्ता जे आपले फॉरेन सेक्रेटरी आहेत हर्षवर्धन श्रिंगला हे खऱ्या अर्थानं म्यानमारच्या व्हिजिटवरती आहेत. आणि म्यानमारच्या व्हिजिटवरती असतानाच आपण त्यांना कालच न्यूजपेपरमध्ये द हिंदूच्या डिस्कशनमध्येच आपण बघितलं होतं की आपण वॅक्सिनचे डोसेस त्यांना मदत म्हणून दिलेले आपल्याला पाहावयास मिळाले होते. आणि त्या भेटीवरती असतानाच त्यांच्या वक्तव्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की म्यानमारमध्ये जी काय आता मिलिटरीचं रूल स्थापन झालेलं आहे ते बदलून आता डेमोक्रेसीची तिथं गरज आहे आणि लवकरात लवकर डेमोक्रेसी रूल तिथे येणं गरजेचं आहे असं वक्तव्य श्रिंगला यांनी काढलेलं आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून म्यानमार जास्त न्यूजमध्ये काय आहे तर आंग सान सू की ह्या नोबेल विजेते आहेत आणि त्यांना आता तुरुंगवास भोगावा लागतोय, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. आणि तिथं जुंता सरकारला आपल्याला जुंताच्या विरोधात म्हणजे मिलिटरी सरकार आपल्याला तिथं आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि मिलिटरी रूल कोणत्याही देशावरती असणं हे खरं तर डेमोक्रेसीचा ऱ्हास आहे. तिथं कुठंतरी डिक्टेटरशिप सुरू झालेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि ती डिक्टेटरशिप ही डेमोक्रेसीला घातक आहे. आणि डेमोक्रेटिक कंट्री ज्या असतात त्या कधीच अशा डिक्टेटरशिपला सपोर्ट करत नाहीत. आणि त्याच्याच एक एक्झाम्पल म्हणजे श्रिंगला याने त्याला विरोध केला आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच त्याने सांगितलं की मिलिटरीनं जशा प्रकारे रूल तिथं स्थापन केला आहे तशीच त्यांची जबाबदारी आहे की पुन्हा एकदा डेमोक्रेसी तिथं स्थापन करणं, पुन्हा एकदा म्यानमारची सिच्युएशन जी आहे ती नॉर्मल सिच्युएशन निर्माण करणं ही त्यांची जबाबदारी आहे असं त्यांनी सांगितलेलं त्यांच्या वक्तव्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं खरं तर हे न्यूजमध्ये आलं आहे. मग म्यानमारविषयीचे आपल्याला की पॉईंट या न्यूजमधून काय घ्यायचं तर पहिला म्यानमारमध्ये जी काय सिच्युएशन चालू आहे त्याची हिस्ट्री आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेमकं तिथे सिच्युएशन काय चालू आहे. विशेष करून म्यानमारमधून ह्युमन राईटचं व्हायलेशन होतं आहे, लोकांची हत्या होते, लोकांचे किलिंग मोठ्या प्रमाणात होते, अशा जास्त न्यूज येत आहेत. त्यामुळे म्यानमारवर अनेक माध्यमातून टीका होत असताना आपल्याला पाहावयास मिळते. युनायटेड नेशननं सुद्धा याच्यावरती काही वक्तव्य केले आपल्याला पाहावयास मिळाले होते. त्यामुळे म्यानमारची हिस्ट्री काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. नेमकं ग्राउंड लेवलला तिथं काय घडतं याचीसुद्धा आपल्याला समज असणं गरजेचं आहे. त्यामुळे तशा दृष्टीतून आपण अभ्यास करणं म्यानमारचा गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून म्यानमारचं आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीनं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. याची इत्थंभूत माहिती आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजमुळं.
हा दुसरा की पॉईंट आहे. तिसरा की पॉईंट आपला काय असू शकतो, तर म्यानमारचं लोकेशन, जसं की आपण काल पण बघितलं होतं लेक्चरच्या शेवटी म्यानमारचं लोकेशन कशा पद्धतीने आहे, ते म्यानमारचं लोकेशनसुद्धा आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. समजते. हे 3 की पॉईंट आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आता पहिल्या की पॉईंट मध्ये मी सांगितलं की हिस्टॉरिकल दृष्टीतून त्याची हिस्ट्री नेमके काय, तसा अभ्यास करणं गरजेचं आहे म्यानमारचा. आणि तसा अभ्यास करणं म्हणजेच GS फर्स्टमध्ये हिस्ट्रीचा अभ्यास करण्यासारखं आहे. त्यामुळे GS फर्स्टच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं आहे. इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास आपण GS सेकंडमध्ये करतो, त्यामुळं GS सेकंडच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची असं या ठिकाणी संबोधू शकतो आपण. त्याचबरोबर म्यानमारचं लोकेशन बघणं म्हणजे म्यानमारचं मॅप बघणं हे गरजेचं आहे. इंडियापासून मॅपवरती कशा पद्धतीने म्यानमारचं लोकेशन हे बघणं म्हणजेच खऱ्या अर्थानं जॉग्राफीचा अभ्यास करणं, जॉग्राफीच्या दृष्टीतून मॅप रीडिंग करणं. आणि जॉग्राफी हा सब्जेक्ट जो आहे तो GS फर्स्टमध्ये येतो, त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. पुढची न्यूज आहे ती विशेष करून तामिळनाडूशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. तामिळनाडूचे चीफ मिनिस्टर MK स्टॅलिन जे आहेत त्यांच्याकडून ग्रीन स्कीम जाहीर करण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याचं जे नाव आहे ते तमिळमध्ये बघितलं तर मिनदम मंजापाई स्कीम असं त्याचं नाव असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मिनदम मंजापाई स्कीम जे आहे त्याला इंग्लिशमध्ये आपण ग्रीन स्कीम असं सुद्धा म्हणतो. आणि याच्या अंतर्गत विशेष करून काय केलं जाणार आहे, ज्या प्लॅस्टिकच्या बॅग आपण वापरतोय ना, त्या प्लॅस्टिकच्या बॅग बॅन करण्यात येणार आहे आणि त्याच्या ठिकाणी क्लॉथ बॅग म्हणजे कपड्याच्या बॅग ज्या आहेत त्या वापरल्या जाव्यात अशा प्रकारची सूचना त्याच्या अंतर्गत दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि ती टोटल इम्प्लिमेंटेशन ग्रीन स्कीमच्या अंतर्गत म्हणजे मिनदम मंजापाई स्कीमच्या अंतर्गत ते सर्व इम्प्लिमेंटेशन होताना आपल्याला पाहावयास मिळते, भविष्यात मिळणार आहे. त्यामुळे खरं तर ही स्कीम लक्षात ठेवा. विशेष करून ही तामिळनाडू गव्हर्नमेंटशी रिलेटेड स्कीम असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि या स्कीममध्ये काय काय होणार आहे हे तुम्हाला ऑलरेडी मी या न्यूजच्या अंतर्गत सांगितलं आहे. त्यामुळे याच्यामधून की पॉईंटच आपला या न्यूजचा असा आहे की ही जी स्कीम आहे त्या स्कीमचा सखोल अभ्यास आपण करून ठेवणं गरजेचं आहे आणि ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रीला कशाही पद्धतीने याच्यावरती जर क्वेश्चन विचारला तर तो आपल्याला यशस्वीरित्या टॅकल करता येईल. समजते. एवढंच महत्त्वाचं या न्यूजमध्ये. बाकी इम्पॉर्टंट याच्यामधून जर घ्यायचं झालं तर दुसरा की पॉईंट आपण घेऊ शकतो की तामिळनाडूचं लोकेशन बघणं आणि तामिळनाडूचा सर्वांगानं अभ्यास करणं, जसं की इतर स्टेटचं मी तुम्हाला सांगितलं आहे तशा पद्धतीने. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमधून आपण घेऊ शकतो. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती चायनाशी रिलेटेड म्हणजेच एकंदरीत विशेष करून हाँगकाँगशी रिलेटेड. आणि हाँगकाँग युनिव्हर्सिटीमध्ये जो स्टॅच्यू होता त्याच्यामध्ये विशेष करून 1989मध्ये जो तियानमन स्क्वेअरमध्ये जो प्रकार घडला होता त्याच्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्या लोकांचं एक बलिदान म्हणून हा खऱ्या अर्थानं स्टॅच्यू उभा केला होता आणि तो चायनीज गव्हर्नमेंटकडून रातोरात हटवण्यात आलेला आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही न्यूज समोर आलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि हाँगकाँगचा जर विचार केला तर हाँगकाँगमध्ये वारंवार चायनीज गव्हर्नमेंटच्या विरोधात आणि वारंवार चायनीज जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, चायनाची जी प्रशासकीय व्यवस्था आहे त्याच्या विरोधात वारंवार मोर्चे निघत असतात. अनेक वेळा तिथं गोळीबारसुद्धा चायनीज गव्हर्नमेंटकडून, चायनीज ऑफिशियल्सकडून केला जातो. त्याच्यामध्ये अनेक वेळा लोकांनी स्वतःचा जीवसुद्धा गमावलेला आहे. तरीसुद्धा तिथं जो असंतोष आहे लोकांच्या मनातील तो असंतोष आजपर्यंत कमी झाला नाही. त्यामुळं खरं तर जगाची नजरा महत्त्वाच्या कंट्रीज असतील किंवा युनायटेड नेशन्ससारखे ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्या नजरा ज्या असतात त्या हाँगकाँगकडे जास्त वारंवार असताना आपल्याला पाहावयास मिळतात. आणि त्यामध्येच अशा प्रकारचा गव्हर्नमेंटकडून प्रकार होणं, चायनीज गव्हर्नमेंटकडून अशा प्रकारचं कृत्य होणं हे कुठंतरी आता त्याच्यावरती टीका करण्यासारखं झालेलं आहे. म्हणजे निंदनीय कृत्य मानलं जाते. अनेक माध्यमातून त्याच्यावरती टीकासुद्धा होत असताना आपल्याला पाहावयास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून पहिला की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून चायनाचं आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याचे टोटल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरा की पॉईंट महत्त्वाचा काय तर इथं दुसरा की पॉईंट आला आहे तियानमेन स्क्वेअर इन जून 1989. मग तो तियानमेन क्रॅकडाऊन काय होता, 1989चा जो हिस्ट्री आहे ती 1989मध्ये नेमका प्रकार तिथं काय घडला होता त्याची एक छोटीशी इन्फॉर्मेशन, त्याचा एक छोटासा अभ्यास आपण करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. कारण त्याचा डायरेक्ट उल्लेख इथं आलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि हा जो स्टॅच्यू आहे तो खरं तर त्याचं एक आठवण म्हणून बांधलेला आपल्याला पाहावयास मिळाला होता, तो जो की काढण्यात आला आहे गव्हर्नमेंटकडूनच. आणि मध्यरात्री हे अशा प्रकारचं कृत्य केलं असल्यामुळं हे आणखी जास्त वादाचा मुद्दा ठरलेला आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं हे जे 1989मधला जो प्रकार आहे त्याची जी काही हिस्ट्री आहे त्याचासुद्धा आपण अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. मग आता सिलेबसचं रिलेट केलं तर इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास आपण GS सेकंडमध्ये करत असतो.
त्यामुळे GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. आणि एखाद्या आपण हिस्ट्रीचा अभ्यास करणं, हिस्ट्रीच्या दृष्टीतून अभ्यास करणं म्हणजे GS फर्स्टच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची आहे असं सुद्धा या ठिकाणी आपण संबोधू शकतो. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. इथं आपल्या खऱ्या अर्थानं आजच्या ज्या महत्त्वाच्या न्यूज होत्या त्या महत्त्वाच्या न्यूज या ठिकाणी इथं समाप्त होत आहेत. एडिटोरियलचा जर विचार केला तर एडिटोरियलमध्ये सुद्धा आज डिस्कस करण्यासारखं काही नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी मी आजचा द हिंदू या ठिकाणी समाप्त करतोय. परंतु त्याच्या अगोदर आपल्याला मॅप बघणं गरजेचं आहे. जसं की आपण प्रत्येक लेक्चरच्या एंडला बघतोय तशा पद्धतीनं आपण मॅपसुद्धा बघून घेऊयात. कशा पद्धतीनं आजची जे ठिकाणं जास्त न्यूजमध्ये होते त्याचा मॅप बघणं, त्याचं लोकेशन बघणं गरजेचं आहे. ते लोकेशन बघूया आणि त्यानंतर आपलं डिस्कशन समाप्त करूयात. इंडिया पॉलिटिकल मॅपचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं करून न्यूजमध्ये कोणकोणते एरियाज होते तर कर्नाटक न्यूजमध्ये होता. त्यामुळे कर्नाटकचं लोकेशन बघणं गरजेचं आहे. कर्नाटकचं पहिल्यांदा बघूया. कर्नाटकच्या शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये गोवा आहे, महाराष्ट्र आहे, इकडं तेलंगणासुद्धा आहे. इथं तेलंगणाचा एरिया आहे, हा तेलंगणा आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश आहे, इकडं तामिळनाडू आहे आणि केरळाचं ऑलरेडी मी तुम्हाला इथं सांगितलं आहे. आणि किनारपट्टीचा विचार केला तर अरेबियन सीची किनारपट्टी कर्नाटकाला लाभलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर आपल्याला महाराष्ट्राचं लोकेशन बघायचं आहे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये गोवा आहे, कर्नाटक आहे आणि इथं फक्त तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश नाही. बाकी इकडे छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे. हे महत्त्वाचे शेजारील राज्य महाराष्ट्राचे आहेत. आणि किनारपट्टीचा विचार केला तर त्याच्यामध्ये अरेबियन सीची किनारपट्टी जी आहे ती महाराष्ट्राला लाभलेली आपल्याला असलेली पाहाव्यास मिळते. बाकी खऱ्या अर्थानं मध्य प्रदेशसुद्धा न्यूजमध्ये आज. त्यामुळे मध्य प्रदेशचं लोकेशन बघत असताना राजस्थान शेजारील राज्य आहे, गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, इकडे छत्तीसगड आहे आणि उत्तर प्रदेश आहे. ही खऱ्या अर्थानं शेजारील राज्य महत्त्वाची असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यानंतर तमिळनाडू न्यूजमध्ये होतं. मग तमिळनाडूच्या शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये कर्नाटक आहे, केरळ आहे, कर्नाटक आहे आणि इकडं आंध्र प्रदेश आहे. एवढी शेजारील राज्य खरं तर गणली जातात. साऊथला गेला तर इथं श्रीलंका कंट्री आहे. आणि किनारपट्टीचा भागाचा विचार केला तर बे ऑफ बेंगॉलची किनारपट्टी तामिळनाडूला लाभलेली आपल्याला असलेली पाहाव्यास मिळते. हे आपण जी महत्त्वाची राज्य जास्त न्यूजमध्ये होती त्यांचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न केला. आता आपण वर्ल्ड मॅपवरती जे काही देश न्यूजमध्ये होते त्याचं लोकेशन बघण्याचा प्रयत्न करूयात. वर्ल्ड मॅप बघितला तर आपल्याला लक्षात येते की म्यानमार न्यूजमध्ये आज. त्यामुळे म्यानमारचं लोकेशन जर इथं बघितलं तर शेजारील देशांचा म्यानमारचा विचार केला तर त्याच्यामध्ये इकडं थायलंड आपल्याला पाहाव्यास मिळते, इकडं लाओस पाहाव्यास मिळते. हा इकडून जो एरिया टच करतो तो चायनाचा एरिया पाहाव्यास मिळतो आणि इकडं बांगलादेशचा एरिया पाहाव्यास मिळतो. हा जो एरिया आहे तो इंडियाचा एरिया जो टच करतो म्यानमारला तो आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यामुळे हे महत्त्वाचे शेजारील देश म्यानमारच्या मानले जातात. आणि किनारपट्टीचा एरिया बघितला तर बे ऑफ बेंगॉलची किनारपट्टी म्यानमारला लाभलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे हे म्यानमारचं खऱ्या आता लोकेशन आपल्याला बघणं गरजेचं होतं, ते आपण बघितलं. त्याचबरोबर बाकी विचार केला तर चायना हाँगकाँगमुळे जास्त न्यूजमध्ये, त्यामुळे हे चायनासुद्धा लोकेशन आपण बघू शकतो. देशांचा विचार केला तर इकडे भूतान आहे, नेपाळ आहे, इंडिया आहे. त्याचबरोबर इकडे ताजिकिस्तान आहे, किर्गिस्तान आहे. वरती गेला तुम्ही तर मंगोलिया आहे. त्यानंतर आणखी जर विचार केला आपण तर रशियासुद्धा एकदम नॉर्थला आपण गेलो तर रशियासुद्धा असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळं रशियाचं सुद्धा लोकेशन आपण बघणं खरं तर गरजेचं आहे. त्यामुळं इथं आपण बघू शकता की रशियाचं लोकेशन या ठिकाणी इथं आपल्याला रशियाचं लोकेशन असले आपल्याला पाहावयास मिळते. हे सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बाकी देशांचा विचार केला तर बाकी आणखी कोणते देश आज तर खऱ्या अर्थानं न्यूजमध्ये नव्हते. त्यामुळे वर्ल्ड मॅपला आज आपण म्यानमार आणि चायनाचं लोकेशन खऱ्या अर्थानं बघण्याचा प्रयत्न केला. आणि किनारपट्टीचा भाग बघायचा राहिला आपला. किनारपट्टी जी लाभली ती इकडं आपल्याला महत्त्वाचे सी जास्त न्यूजमध्ये असणारे कोणकोणते असतात तर सी ऑफ जपान आहे, इकडे जपान देश पाहावयास मिळते, इकडे नॉर्थ कोरिया आहे, साऊथ कोरिया आहे, हे बघायचं आपलं राहिले. त्याचबरोबर येल्लो सी इथं पाहावयास मिळते, ईस्ट चायना सी आपल्याला पाहावयास मिळते, इथं साऊथ चायना सी आहे, इकडं तैवानचा एरिया आहे, इकडे फिलिपाईनचा एरिया आहे. साऊथ चायना सीसुद्धा जास्त न्यूजमध्ये असतं कारण याच्यामध्ये इल्लिगल हस्तक्षेप चायना वारंवार करण्याचा प्रयत्न करत असतं. त्यामुळं हे साऊथ चायना सी जास्त न्यूजमध्ये असते. इकडे फिलिपाईन सी असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर आणखी अभ्यास करायचा झाला तर इकडं वरतीसुद्धा चायनाची बाउंड्री आपल्याला पाहावयास मिळते, परंतु ती जी बाउंड्री आहे ती डायरेक्ट रशियाला जाऊन टच करते. त्यामुळं त्याचा एवढा आपल्याला डिटेलमध्ये बघण्याची काही गरज नाही. एवढंच आजच्या द हिंदूमध्ये होतं. भेटा आपण उद्याच्या द हिंदूमध्ये. तोपर्यंत आजच्यापुरती मी तुमची रजा घेतो.
आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज आपल्या जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.